आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। वेदाचे बाबा म्हणाले तर खरं की ते ताईला शोधायला मदत करतील म्हणून। सापडेल का माझी ताई? नाही नाही, आतापासून अपेक्षा नको ठेवायला। मीरा, आपल्याला एकमेकींच्या मदतीची गरज आहे। तू काही विचार केलायस का? कशाचा? अगं, आपण दोघींनी एकत्र येण्याचा। काही गरज नाहीये त्याची। काही गरज नाहीये म्हणजे? मीरा, आपल्या दोघींना एकमेकींच्या मदतीची गरज आहे। तू माझ्याशी खोटं बोलली होतीस हे मी विसरलेले नाही अजून। मी का खोटं बोलले होते हेही सांगितलं ना तुला। बरं, त्यातला एकही शब्द खोटा नव्हता। मीरा, ऐक ना, मागचं सगळं विसरून जाऊन आपण पुढे जाऊ। ते मी विसरणारही नाही। विश्वास ठेवला होता मी तुझ्या। मीरा, मीरा, मी त्यासाठी तुला सॉरी म्हणाले अगं। त्याचा काहीच फायदा नाहीये। मीरा, हे बघ, आपल्याला एकमेकींची गरज आहे। हा अगं, मगाशी बघ ना, देवघरात जेव्हा आपण दिवा लावला ते तुला एकटीला जमणार होतं का? किंवा मला तरी एकटीला जमणार होतं का? आपण दोघी एकत्र होतो म्हणून ते शक्य झालं। आणि इतरही गोष्टींबाबत हेच आहे अगं। ताई, हे बघ, तू इथून जा, मला तुझ्याशी बोलायची इच्छा नाहीये। काय इच्छा नाहीये म्हणजे? हा मीरा, तू तुझा हे का सोडणारच नाहीयेस ना? नाही, वेदा, मंजिरी आई आणि तू, तुम्ही तिघी ना अगदी सारखे आहात। हो, वेदा अथर्वला झिड करते, आई तुझ्याशी तुटक वागतात आणि तू काही माझ्याशी फार वेगळं वागत नाहीस। तूही माझ्याशी तसंच वागतेस। आणि तुला कितीदाही सांगून कळतच नाहीये की अथर्व आणि वेदाला जर एकत्र आणायचं असेल तर ते तू एकटीने करून जमणार नाहीये। तुला त्यात यश मिळणार नाही। घरातली सगळी माणसं विरोध करतायत तुला। अथर्व आणि वेदाला जर एकत्र आणायचं असेल तर आपण दोघींनी एकत्र येणं गरजेचं आहे मीरा। पण नाही, तुझं आपलं तेच। तू या घरातून निघून जा, आमच्या आयुष्यातून निघून जा, माझ्या समोर येऊ नकोस। वेदाच्या वागण्याचा जसा अथर्वांना त्रास होतो ना मीरा, तुझ्या वागण्याचा मला तसाच त्रास होतो। मॅडम, आपण एवढ्या रात्री देवघरात का आलोत? देवीने दिलेला कौल बदलायला। म्हणजे देवीने मीराला कौल दिला म्हणून ती या घराची मालकीण होत नाही। हे घर माझं आहे आणि इथे फक्त माझा हुकूम चालणार। या घरात कोणी राहायचं, कसं वागायचं, ॲनिव्हर्सरी कधी साजरी करायची हे मी ठरवते। महागौरी माता सुद्धा माझा निर्णय बदलू नाही शकत। देवीच्या फोटोवर असलेला हार दिसतोय, हा, तो आपण तोडायचा। सकाळी उठून कांगावा करून सांगायचं की देवीने मीराची पूजा नाकारली। मग सगळे आपोआप देवीने मीराला दिलेला कौल विसरून जातील।
मॅडम आय थिंक दॅट्स अन अमेझिंग प्लॅन. जा देवीच्या फोटोवरचा हार तोडून टाक. मी मॅडम म्हणजे याने मीराचं वाईट होईल पण आपल्याला काही होणार नाही ना. कोण काय करू शकणार आहे? नाही तसं नाही. ते ते काय बोलतात देवीचं खूप नाही होणार ना आपल्यावर. काहीही होणार नाही, घाबरू नकोस. मी आहे ना. देवळात अॅनिव्हर्सरीच्या निमित्ताने आपण जे अन्नदान करणार आहोत त्यासाठी 5 पदार्थ करायला सांगितलेले. आणि वस्त्रदानाची ऑर्डर. अथर्व तू फक्त पूजेकडे लक्ष दे. बाकीची सगळी कामं करायला आम्ही आहोत की. एक्झॅक्टली मामा. अथर्व तू फक्त त्या पूजेवर फोकस कर. बाकी ते अन्नदान वस्त्रदान सगळं रेडी असेल. हा मॅडम 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 अहो हार हार तुटला. काय झालं काय? अगं माया, काय झालंय ते तरी सांग. अहो आता मी नमस्कार करायला आपल्या देवघरात गेलेले ना, तेव्हा आपली महागौरी माता आहे ना, तिच्या फोटोवरचा हार तुटलाय. काय असा कसा तुटला? अहो असं झालंय आत्या. अरे देवा, असं कसं झालं? तुला जपणारा